नमस्कार. मी समृद्धी चांदोरकर देशपांडे तुमच्या सर्वांचे समृद्ध थॉट्स या माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपला विषय आहे रामरक्षा. तर रामरक्षेचे काय महत्त्व आहे किंवा रामरक्षेचा आणि मानसिक बळाचा काय संबंध आहे, काय साधर्म्य आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जेव्हा शिवशंकरांनी म्हणजेच महादेवांनी शंकरांनी ज्या वेळेला रामनामाचा जप केला होता त्यावेळेला त्यांना अद्भुत अशी काहीतरी गोष्ट मिळाली होती. त्यांना अत्यानंद झाला होता आणि तो अत्यानंद काय झाला आहे, कशासाठी झाला आहे किंवा अद्भुत गोष्ट काय मिळाली आहे हे ऐकण्यासाठी बरेच ऋषीमुनी त्यांच्या सभोवती बसले होते. आणि बरीच युगे गेली. शिवशंकर हे ध्यानात होते, ध्यानातून बाहेर येत नाहीयेत, आपल्याला काही सांगत नाहीयेत, म्हणून ते ऋषीमुनी निघून गेले. शिवाय एकच ऋषीमुनी, ते म्हणजेच बुधकौशिक ऋषी. आणि बुधकौशिक ऋषी ह्यांच्या स्वप्नात येऊन शंकरांनी ही रामरक्षा त्यांना सांगितली. आता रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे, तो म्हणजे आदिष्ठवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः बुद्धो बुधकौशिकः. म्हणजेच काय की ती शंकरांनी जशी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन रामरक्षा सांगितली तशी रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी लिहून काढली, म्हणजेच आदिष्ठवान स्वप्ने. आणि कधी लिहून काढली तर प्रातःकाली. आता तुम्ही म्हणाल की प्रातःकाली म्हणजेच ते रात्रीचे झोपले होते. आपला अर्थ काय असतो की ते रात्रीचे झोपले होते, सकाळी उठले, म्हणजे स्वप्न पडलं त्यांना, स्वप्नामध्ये शंकरांनी येऊन रामरक्षा सांगितली, ते सकाळी उठले आणि त्यांनी ती रामरक्षा लिहून काढली. तर त्याचा अर्थ असा नाहीये. तेही ऋषीमुनी होते, तेही अति उच्च लेवलचे ऋषीमुनी होते आणि त्यामुळे ते ध्यानस्थ होते. जेव्हा शंकर त्यांच्या ध्यानामधून बाहेर आले आणि त्यांनी बुधकौशिक ऋषींना, नेटाने बसलेल्या बुधकौशिक ऋषींना समोर बघितले, त्यावेळी बुधकौशिक ऋषी हे ध्यानामध्ये होते आणि त्यांच्या ध्यानामध्ये, ध्यानातल्या स्वप्नामध्ये शंकरांनी येऊन ही जी रामरक्षा सांगितली ती बुधकौशिक ऋषींनी जशी मिळाली तशी लिहून काढली, प्रातःकाली लिहून काढली. तर म्हणूनच रामरक्षा हा एक अनमोल ठेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. आता रामरक्षा मिळवण्यासाठी किंवा रामरक्षा मिळण्यासाठी किंवा शंकरांना का आनंद झाला आहे हे कळण्यासाठी बुधकौशिक ऋषी जसे नेटाने बसले होते तिथे, त्याचप्रमाणे आपल्याला एखादी गोष्ट जर हवी असेल तर त्यासाठी आपण पण नेटाने बसलं पाहिजे. शेवटी म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्न असे अर्ध्यातनं न सोडता ते पूर्णपणे केल्यानंतर कुठे ना कुठेतरी आपल्याला त्याचं फळ मिळतं. आणि त्याप्रमाणे बुधकौशिक ऋषींना ही अनमोल रामरक्षा मिळाली आणि ती सगळीकडे प्रसारित झाली. आता हे आहे रामरक्षेचं पूर्व माहिती. आणि आता आपण बघणार आहे की रामरक्षेचं हे काय महत्त्व आहे. प्रत्येक वयोगटानुसार रामरक्षेचे नित्यनियमाने पठण करणे हे का उपयोगी ठरते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर रामरक्षा ह्याला एक सुरक्षा कवच असे म्हणले जाते. म्हणजेच का सुरक्षा कवच असे का म्हणले जाते, तर रामरक्षेच्या पहिल्या 9 श्लोकांमध्ये आपण रामाला विनंती करतोय, आपण म्हणतोय की हे रामा, तू माझं रक्षण कर, तू माझ्या मस्तकाचं रक्षण कर, तू माझ्या मुखाचं रक्षण कर, तू माझ्या कपाळाचं रक्षण कर, जिभेचं रक्षण कर, कंठाचे, बाहूंचे, कमरेचे, तथापि हृदयाचे, नाभीचे, पायांचे रक्षण कर. म्हणजेच काय, तर हे रामा, तू माझ्या सर्वांगाचे म्हणजे संपूर्ण शरीराचे रक्षण कर. आपण पहिल्या 9 श्लोकांमध्ये हे आपण रामाला विनंती करतोय, रामचंद्रांना विनंती करतोय. आणि त्यामुळेच रामरक्षेला हे सुरक्षा कवच असं म्हटले जाते. आता घरामध्ये काही लोक असतील की ज्यांना आजार झाला असेल किंवा समजा एखाद्या व्यक्तीला आजार झाला असेल, तो आजाराने त्रस्त असेल, त्याची मानसिक स्थिती बिघडली असेल, आपोआप आपल्याला कुठली छोटी तरी गोष्ट झाली तरी आपल्याला असं वाटतं की अरे हे मला का झालं, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडली जाते. मनामध्ये सतत नाराजी यायला सुरुवात होते, आपल्या येते, आपल्या घरातल्यांच्या येते, सतत नाराजी यायला सुरुवात होते आणि त्यामुळे कुठली ना कुठली तरी सतत भीती वाटायला सुरुवात होते. एकंदरीतच काय, मानसिक संतुलन, मानसिक स्थैर्य हे बिघडलं जातं.
तर अशा लोकांनी नित्यनियमाने रामरक्षेचे पठण का करावे, तर आपण हे बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वयोगटातली माणसं येतात. प्रत्येक जरी लहान असू दे नाही तर मोठा असू दे, त्याला कुठले ना कुठले तरी आजार हे होतातच. आणि त्या आजारामधून बाहेर पडण्यासाठी, त्या आजारामध्ये मन कणखर कसं ठेवायचं, ह्यासाठी रामरक्षेचे नित्यनियमाने पाठ करणे अत्यंत गरजेचे आहे. आता कसं बघायचं, तर जे राम बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे अस्त्र आणि शस्त्रांचा अभूतपूर्व साठा आहे, ज्यांच्याकडे कधीही न संपणाऱ्या बाणांचा अक्षय भाता आहे, ज्यांचे प्राण जाये पर वचन ना जाये असे घोषवाक्य आहे, अशा रामचंद्रांना मी रोज वंदन करतीये, मी विनंती करतीये, मी आवाहन करतीये की हे रामचंद्रा, तुम्ही माझे रक्षण करा. आणि असे रामचंद्र माझ्या रक्षणासाठी सतत माझ्या बरोबर आहेत. असे रामचंद्र माझं धनुष्य घेऊन सुसज्ज आहेत, ते माझ्या रक्षणासाठी धनुष्य घेऊन सुसज्ज आहेत, तर मला कसली भीती वाटणार आहे, हा मनामध्ये विचार आला पाहिजे. जर माझ्या प्रत्येक अवयवाचे रक्षण प्रभू श्रीराम करणार आहेत, आणि ज्यांनी शत्रूच्या अक्षौहिणी सेनेचा पराभव केला, ज्यांनी अत्यंत विद्वान, अत्यंत बुद्धिवान, अत्यंत बलवान अशा राक्षस कुळात जन्मलेल्या रावणाचा वध केला, तर मला काय होणार आहे. तर मी ज्या संकटामध्ये आत्ता आहे, त्या संकटामधून काहीही झालं तरी नक्की बाहेर येणार आहे. मी ज्या आजारामुळे आत्ता त्रस्त आहे, तो आजार माझा संपुष्टात येणार आहे आणि मी पूर्ववत स्थितीमध्ये येणार आहे, ही भावना निर्माण करण्याचे काम हे रामरक्षा करते. आणि म्हणून रामरक्षेचे नित्यनियमाने पठण करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आता जी लहान मुले आहेत, म्हणजे अगदी तहानी मुले असतात की ज्यांना आईशिवाय त्यांचं दुसरं जगच नसतं, अगदी छोटीशी मुलं असतात, त्यांना रामरक्षा म्हणायला तर येणार नाही, पण त्यांच्या आईवडिलांनी रामरक्षा ही त्यांना रोज ऐकवावी. का ऐकवावी, तर ही जी लहान मुलं असतात ती बरेच वेळेला रात्रीतनं धसक्यातनं उठतात, त्यांना बरीच वाईट स्वप्ने पडत असतात, त्यामुळे ती रडतात. बरेचदा असं होतं की त्यांना कोणी चांगलं म्हणलं वगैरे तर आपण म्हणतो की अरे यांना दृष्ट लागली, नंतर ती रडायला लागली की म्हणतो आपण दृष्ट लागली. अशी बरेच वेळेला होतात. किंवा कुठल्या तरी एखाद्या अनोळखी रस्त्यावरनं गेलो आणि त्यावेळेला असं वाटतं की अरे ह्या रस्त्यावरून आपण आलो त्यामुळे त्या बाळाला दृष्ट लागली, म्हणून तो घरी आल्यानंतर रडायला लागला. असे बरेच किस्से लहान मुलांच्या बाबतीत होतात. आणि त्यामुळे त्यांना रोज रामरक्षा ऐकवली गेली पाहिजे. आणि ती का, तर जेव्हा ते त्यांच्या कानावर जेव्हा रामरक्षा पडायला सुरुवात होते, त्यावेळेला त्या लहान मुलांच्या सभोवती एक सुरक्षा कवच निर्माण व्हायला सुरुवात होते, एक वलय निर्माण व्हायला सुरुवात होते. रामाचं वलय असतं ते, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळेच हे जे काही दृष्ट लागणे किंवा हे धसक्यातनं बाहेर येणं, वाईट स्वप्न पडून मुलांनी रडणे, हे जे प्रमाण आहे ते कमी होते. आणि म्हणून अगदी तहान्या मुलांना किंवा अगदी जी मुलं आईशिवाय काहीही त्यांचं जग नाहीये, अशा मुलांना रोज रामरक्षा ऐकवावी. अगदी जर आईवडिलांना त्यांच्यासाठी म्हणायला वेळ नसेल तर निदान हल्ली यूट्यूबवर रामरक्षा बऱ्याच आहेत, त्या ऐकवल्या तरी चालेल, पण त्यांना नित्यनियमाने रामरक्षा ऐकवणं हे आवश्यक आहे. आता जी मोठी जराशी मुलं आहेत की ज्यांना आता लिहिता वाचता यायला लागलंय किंवा ज्यांना बोलता यायला लागलंय, अगदी 3-4 वर्षाची जी मुलं असतील त्यांना बोलता यायला लागलंय, तर त्यांच्याकडून एक एक श्लोक तरी पठण करून पूर्ण रामरक्षा पाठ करून घेतली पाहिजे. तर त्याचं उत्तर असं का, तर एकतर आपल्या हिंदू संस्कृतीचं जतन होतं. हिंदू संस्कृतीचं जतन करणे ही आता या काळात फार मोठी गोष्ट झालेली आहे, कारण हल्ली सगळं जग हे पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार केलेला आहे सगळ्या जगाने. आणि म्हणून हिंदू संस्कृतीचं जतन करणे हे आता आपल्या हातात आहे. म्हणून आपल्या पुढच्या पिढीला, लहान पिढीला रामरक्षा रोज ऐकवणं हे गरजेचं आहे, किंवा त्यांना पाठ करून घेणं, त्यांच्याकडून म्हणून घेणं हे गरजेचं आहे. तर ह्या लहान मुलांना रामरक्षा का ऐकवावी, तर रामरक्षा त्यांच्याकडून पाठ का करून घ्यावी, तर हे वरचे जे काही फायदे होते की हे रामा तू माझे रक्षण कर, हे रामा तू माझ्या सर्वांगाचे रक्षण करते, जे त्यांनाही का कुठल्या ना कुठल्या गोष्टींची भीती वाटत असेल, तर ते सगळे वरचे जे आत्ता मी सांगितलेले फायदे आहेत ते रामरक्षा म्हटल्यामुळे तर हे होणारच आहे. तर अजून कुठला फायदा लहान मुलांनी रामरक्षा म्हणल्यावर होतो, तर तो म्हणजे रामरक्षा हे त्याचे
त्यांचे शब्द उच्चार स्पष्ट करण्यामध्ये मदत करते. शब्दांची फेक कशी करावी हे रामरक्षा शिकवते. आणि ज्याची शब्दांची फेक चांगली असते, ज्याचा शब्द उच्चार चांगले असतात, त्यांची आपोआप त्यांची व्यक्तिमत्व त्यांचे कणखर बनायला सुरुवात होते. आणि हल्लीच्या काळात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे काम सुद्धा रामरक्षा करते. आणि म्हणूनच रामरक्षा ही नित्यनियमाने त्यांच्याकडून म्हणून घेतली पाहिजे. तर हे झालं आता अगदी लहान मुलं, थोडी लहान मुलं. पण आता अशा स्त्रिया असतील की ज्यांना रात्रीचं कुठून यायचं असेल तर भीती वाटत असेल. हल्ली अत्याचाराचे प्रसंग खूप वाढत चाललेत आणि त्यांना असं वाटत असेल की मी आता एकटीच आहे आणि आता एकटी असल्या कारणाने मला भीती वाटते, कोण मला काही करणार नाही का, मी बसमध्ये एकटी आहे, मी रिक्षामध्ये एकटी आहे, मला कोण करणार नाही ना काही. असं बरेच वेळेला स्त्रियांना मनामध्ये भीती वाटत असते. किंवा काही जणांना भूताकेतांची, वाईट शक्तींची भीती वाटत असते. तर अशा लोकांनी रामरक्षेचे नित्यनियमाने पठण करणे का गरजेचे आहे? तर रामरक्षेमध्ये एक श्लोक आहे. आतसज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुगनिसंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रत पथी सदैव गच्छताम. म्हणजेच काय, तर राम आणि लक्ष्मण ह्या दोन सुकुमारांनी बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले आहेत. त्यांच्याकडे पुढे जाणाऱ्या बाणांचा अक्षय भाता आहे. असे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी दरवेळेला माझ्या पुढे राहोत. ही विनंती मी रामलक्ष्मणांना, दोन्ही तरुण सुकुमारांना करते आहे की हे राम आणि लक्ष्मणा, माझ्या रक्षणासाठी कायम माझ्या मार्गामध्ये तुम्ही पुढे चाला, म्हणजे मला कसलीही भीती राहणार नाही. ही विनंती ज्या वेळेला मी करते आहे आणि ही विनंती मी त्यांना रोज करते आहे. आणि जेव्हा राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी बाण लावून सुसज्ज केलेले धनुष्य धारण करून माझ्या पुढे चालत आहेत, तेव्हा कुठल्या वाईट शक्तीचा किंवा कुठल्या माणसाचा एवढा काय म्हणता येईल, किंवा कुठली वाईट शक्ती किंवा कुठला माणूस हे लक्ष्मणाचे आणि रामाचे कवच तोडून आपल्या समोर येणार आहे? नाही ना. आणि म्हणून रामरक्षेचे नित्यनियमाने पठण करणे गरजेचे आहे. आता बरेच जण असं म्हणतील की मी आता हे सांगितलं की मला अंधाराची भीती वाटते, मी रामरक्षा म्हटली की माझा भीती गेली. पण बरेच जण याला अपवाद असतील. बरेच जणांना असं वाटत असेल की मी जेव्हा अंधारातून येतेय, मी जेव्हा काळोखातून येतेय, तेव्हा समोर मला फक्त अंधार आणि काळोख दिसतोय आणि मला त्या अंधाराची भीती वाटतेय. मी त्यावेळेला रामरक्षा म्हणतीये, मनामध्ये बिंबवतीये की रामरक्षा, राम माझ्या शेजारी आहे, राम माझ्या इथे समोर आहे, पुढे आहे, मागे आहे. मी असं मनाला बिंबवतीये, मनामध्ये म्हणतीये, पण राम मला कुठेच दिसत नाहीये. मला समोर अंधार दिसतोय, काळोख दिसतोय आणि मला त्या अंधाराची, काळोखाची भीती वाटतेय. मला सत्य एवढंच समोर दिसतंय की अंधार आणि काळोख, मला मी शोधायला गेले तर मला आत्ता धनुष्य धारण केलेला राम मला कुठेही दिसत नाहीये, असं बरेच जणांना वाटेल. किंवा बसमध्ये मी एकटी आहे, मला भीती वाटते की 4 माणसासमोर आहेत, ते काय मला करणार नाहीत ना, अशी मला भीती वाटते. त्यावेळेला सत्य फक्त एवढंच समोर आहे, माझे 4 माणसं बसमध्ये आहेत, मी एकटीच आहे, हेच सत्य आहे. माझ्या शेजारी धनुष्य धारण केलेला राम मला कुठेच दिसत नाहीये, असं बरेच जण म्हणतील. तर पुढे भीती वाटतेय म्हणून पुढे अंधार आहे, काळोख आहे, म्हणून शेजारी रामाला शोधणं ही मूर्खता आहे. माझ्या शेजारी धनुष्य धारण केलेला राम हा सुसज्ज आहे, माझ्या शेजारी धनुष्य धारण केलेला राम हा उभा आहे, हे माझ्या डोक्यामध्ये हा विचार घेऊन मी माझ्या मनातले, माझ्या शरीरातले बळ वाढवणे, माझ्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, कितीही काहीही झालं तरीही मी डगमगणार नाही, हा विचार मनात येणे म्हणजेच रामरक्षेचं पठण करण्याचा हा खरा उपयोग आहे. मी रामाला शोधतेय म्हणजे राम माझ्या शेजारी आपोआप मला दिसणार नाहीच आहे. तो त्रेतायुगात होता, माझ्या शेजारी राम आहे, म्हणून माझ्या अंगातलं बळ वाढवणे हे माझं काम आहे, हे रामरक्षा सांगते. त्यानंतर आपण असं म्हणतो की अरे मला बरं वाटत नाहीये, तर मला बरं वाटत नाहीये, तर अशा वेळेला राम काय डॉक्टर होऊन येणार आहे का?
मी बाहेर रामाला शोधण्यामध्ये अर्थ नाहीये, माझ्या अंतरंगात राम आहे आणि माझ्या अंतरंगात राहून तो माझ्या अवयवांचे रक्षण करणार आहे, ही जेव्हा भावना माझ्या मनात उत्कट होते त्यावेळेला माझ्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे मला बरं वाटायला सुरुवात होतं. ज्या वेळेला आपलं मन कणखर बनतं त्यावेळेला आपलं आपोआप शरीर कणखर बनायला सुरुवात होतं. ज्या वेळेला मला अंधाराची भीती वाटते पण मी म्हणते की मला काहीही होणार नाहीये, मला कोणी काही करू शकणार नाही कारण माझ्या शेजारी राम आहे, मला काहीही होणार नाहीये, तेव्हा मला कुठलाही अंधार, कुठलाही काळो, कुठलीही वाईट शक्ती मला काहीही करू शकणार नाही, हे रामरक्षा शिकवते. आणि म्हणून रामरक्षेचे अगदी नित्यनियमाने पठण करणे गरजेचे आहे. आता रामरक्षेमध्ये असं लिहिलं आहे की रामरक्षा ही महापातक नाशनम आहे, महापापांचा नाश करते. महापापांचा नाश करणारी रामरक्षा आहे हे जेव्हा आपण वाचतो पुस्तकामध्ये तेव्हा असा मनामध्ये विचार येतो की मी गाडीवरनं जातीये, मी गाडीवरनं कोणाला तरी धडकली आहे, त्याचा विचारही केला नाही. ज्या माणसाला मी धडकली मी सरळ निघून गेले, त्या माणसाला लागलंय, त्या माणसाला वेदना होत आहेत आणि मी त्याचा न विचार करता मी घरी आले आणि मला वाटलं की अरे मी त्याच्यासाठी थांबले पण नाही, जाऊ दे. रामरक्षा म्हणते, रामरक्षा ही महापातक नाशनम आहे, रामरक्षा महापापांचा नाश करणारी आहे, मी कुठे एवढं मोठं पाप केले, असे ज्याच्या मनामध्ये विचार निर्माण होतील तर ते अत्यंत चुकीचे आहे. रामरक्षा ही महापातक नाशनम कशी आहे तर राम हे मर्यादेचं प्रतीक आहे, राम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मीही रोज जेव्हा नित्यनियमाने रामाचं पठण करते आहे, रामनाम करते आहे, रामनामाचा जप करते आहे, तेव्हा मीही जसे राम मर्यादा पुरुषोत्तम आहे तशी मीही प्रत्येक वेळेला मर्यादित राहिली पाहिजे, मर्यादेत राहिले पाहिजे. कुणाशी उद्धट बोलताना मी मर्यादेत राहिले पाहिजे, म्हणजेच मी उद्धट बोलले नाही पाहिजे. म्हणजे मी गाडी चालवताना हळूवार गाडी चालवली पाहिजे की जेणेकरून माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, म्हणून या अर्थाने मी मर्यादेत राहिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीने जसे प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत त्याचप्रमाणे मी सुद्धा मर्यादेत राहिली पाहिजे, हा विचार. आणि जेव्हा हा विचार रामरक्षा निर्माण करते आणि म्हणून महापातक नाशनम का रामरक्षा आहे तर जसे प्रभू श्रीराम मर्यादेत आहे तसे मी मर्यादेत राहण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न करतेय. यावेळेला माझ्या हातून पाप कसं घडणार, अगदीच नकळत झालं तर त्या बाबतीत मी क्षमस्व, पण मी मुद्दाम माझ्या कडून कुठलंही वाईट गोष्ट होणार नाही ह्याची मी काळजी घेतेय, म्हणजेच मी पाप करण्यापासून वंचित राहते आणि म्हणून रामरक्षा महापातक नाशनम आहे असा विचार करणं हे सुयोग्य आहे. तर याचा एक थोडा वेगळा अर्थ काढला मी महापातक नाशनमचा, म्हणून पण असा विचार हा उपयोगी आहे हे रामरक्षेचा शिकवते. त्यानंतर IT मधल्या लोकांनी रामरक्षा म्हणणं का गरजेचं आहे तर हल्ली IT मधल्या लोकांना भयानक स्ट्रेस निर्माण झालेला असतो, प्रचंड कॉल्स चालू असतात, प्रचंड बोलणं चाललेलं असतं आणि त्यामुळे त्यांचे मुख, त्यांचा कंठ, त्यांचं डोकं अगदी भडाणून निघालेलं असतं आणि त्यामुळे एक 7 मिनिटाची रामरक्षा ज्या वेळेला आपण सुरात लयीत म्हणतो त्यावेळेला आपल्याला मनामध्ये आनंद निर्माण व्हायला सुरुवात करतो. तो राम आपलं रक्षण करणार आहे ही मनामध्ये भावनाच एवढी सुखद आनंद देणारी आहे, त्यामुळे मनामधलं किंवा जे शरीरातला स्ट्रेस असतो तो निघून जातो आणि म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंटचं काम सुद्धा रामरक्षा करते. म्हणून रामरक्षा म्हणणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये रामरक्षा कशी म्हणायची हे तुम्हाला सांगणार आहे, रामरक्षेचा काय अर्थ आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याआधी मी एक छोटंसं आणि अगदी शेवटचं सांगणार आहे की रामरक्षा ही सुरात आणि लयीत का म्हणावी तर ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट अतिशय विचित्र पद्धतीने म्हणतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला तरी ती गोष्ट ऐकावीशी वाटते का, नाही ना. ज्या वेळेला मला स्वतःलाच ती गोष्ट ऐकावीशी वाटत नाहीये त्यावेळेला त्या रामाला कुठून ऐकावीशी वाटणार आहे. त्यामुळे जसं आपण गाणं एखाद्याचं सुरात छान असतं ते ऐकावंसं वाटतं, एखाद्याचं बेसूर गेलं की ते ऐकावंसं वाटत नाही, त्याप्रमाणे रामरक्षा ही सुरात लयीत म्हणणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला 7 मिनिटं जिथे रामरक्षा म्हणायला लागतात ती 4 मिनिटात मी कशी उरकेन हा विचार करू नये आणि त्यामुळे रामरक्षा कशी म्हणावी याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी दाखवणार आहे. जर मी असं गाणं म्हटलं की राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, असं जर मी गाणं म्हटलं तर ते तुम्हाला ऐकावंसं वाटेल का तर त्याचप्रमाणे
जर मी असं म्हटलं, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. असं म्हणलं की बरं वाटतं ना. तसंच रामरक्षा ही सुरात आणि लयीत म्हणावी. पुढल्या शनिवारी म्हणजेच येत्या शनिवारी 20 तारखेला मी रामरक्षा आणि त्याचा अर्थ कसा आहे ह्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुढचा शनिवारचा व्हिडिओ बघायलाही विसरू नका. धन्यवाद.